साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या। पीएसआयने बलात्कार केल्याचा सुसाईड नोटमधून खळबळजनक आरोप। मानसिक त्रास दिल्याचा सुद्धा उल्लेख। रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये परप्रांतीयांकडून दारूची पार्टी। ट्रेकिंगसाठी जात असताना शिवप्रेमींना परप्रांतीय पार्टी करताना आढळले। शिवप्रेमींकडून दारू पार्टी करणाऱ्यांना चोप। बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार। चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भरला सज्जड दम। तुम्हाला काय वाटतं? तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिलन्सवर नाहीये। कोण काय करता आम्हाला माहितीये, बावनकुळेंचं वक्तव्य। मुरलीधर मोहोळ यांचे पुण्याचे महापौर असताना बिल्डरची कार वापरायचे। रवींद्र धंगेकर यांचा नवा आरोप। कोथरूडच्या बडेकर बिल्डरची गाडी वापरल्याचा धंगेकरांचा दावा। पुणे पोलिसांनी जप्त केली गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ। अहिल्यानगरच्या जामखेड खर्डा इथं उसात लपवून ठेवली होती गाडी। जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं। राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा नवीन फलक लावला। नाव बदलल्यामुळे पडळकर जयंत पाटील वाद आणखी पेटण्याची शक्यता। सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब। राहुल गांधी यांच्याप्रमाणे सादरीकरण करत मांडणार महत्त्वाचे मुद्दे। वरळी डोममध्ये होणार भव्य मेळावा। मुंबई क्रिकेट असोसिएशनची येत्या 12 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक। अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांकडून शरद पवारांच्या भेटीगाठी। कोण बाजी मारणार याकडे लक्ष। दिवाळीमध्ये सत्ताधारी आमदारांना एका ठेकेदारानं 21 डिफेंडर भेट दिल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा धक्कादायक दावा। 21 आमदार कोण आणि भेट देणारा ठेकेदार कोण? महाराष्ट्र सस्पेन्समध्ये। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्यांतर्गत MSRDCनं काढलेली महागडी निविदा रद्द। जास्त खर्च आणि भूसंपादनापूर्वी निविदा काढल्यामुळे ती रद्द केल्याची अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती। कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र अजूनही बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी। संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर। आमदारांच्या घराला घेराव घालण्याची सुद्धा तयारी। कापूस आणि सोयाबीन हमीभावासह सरकारच खरेदी करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। हमीभाव किती, खासगी व्यापारी किती देत आहेत या संदर्भात मात्र अजूनही अनिश्चितता। अज्ञातानं केलेल्या तणनाशक फवारणीमध्ये 1 एकर द्राक्षबागेचं नुकसान। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरफळेमधली घटना। शेतकऱ्याचं जवळपास 9 ते 10 लाखांचं नुकसान।